73 शिक्षकांवर परळी तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेचा बोजा. आता खऱ्या अर्थानं ही बातमी ऐकली की प्रत्येकाच्या अंगाला काटा येईल. कारण आधी जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती म्हणजे मोडकी तोडकी, आणि ज्या पद्धतीने इंग्रजी शाळांनी या सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा ज्या पद्धतीने अतिक्रमण करून खऱ्या अर्थानं या मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि ज्या पद्धतीने सर्वसामान्य पालकांची दुरावस्था करून सोडली आहे. आणि आता ही बातमी देतोय की 73 शिक्षक सांभाळतायत पूर्ण परळी तालुक्याचा शिक्षण विभाग. अंगावर काटा येणार नाही तर काय येणार आहे. पण तरीही आमच्या शासनाची जी परिस्थिती आहे आणि आमच्या जिल्हा परिषदेकडून घेणारे असे अघोरी निर्णय कशा पद्धतीनं सर्वसामान्य पालकांना अडचणीत आणण्याचा प्रयोग करतायत. वास्तविक स्वरूपात शिक्षण हे वाघिणीचं दूध जरी म्हणत असतो तरी आजही मूलभूत अधिकारामध्ये शिक्षणाचा समावेश करण्यात आलाय. तरीही या शिक्षणाच्या बाबतीत ज्या पद्धतीने या शासनाने त्याची दुरावस्था करून सोडली. आणि दुसरीकडे प्रशांत बंब की जे या शिक्षणासाठी आपल्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीच्या निकष लावून या मराठी शाळांच्या संदर्भात एक जिल्हा परिषद शाळांच्या संदर्भात ज्या पद्धतीची एक भूमिका घेत आहेत. प्रत्येक शिक्षकाला जे मुख्यालय आहे त्याचं म्हणजे ज्या ठिकाणी त्याची शाळा आहे त्या ठिकाणी राहण्याचं कंपल्शन करतायत, त्या ठिकाणी त्याला राहण्याच्या सक्ती करतायत. आणि या सक्तीच्या मुळे त्या शिक्षणाचा जो एक भूमिका बघून भूमिका मांडण्यासाठी एक नवा प्रयोग करतायत. पण दुसरीकडे परळी तालुक्यातल्या या अघोरी निर्णयामुळं खऱ्या अर्थानं सगळ्याला अंगाला काटा येईल. आणि याच काट्याचं विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये स्वागत आहे. परळी तालुका म्हणलं की सगळ्यांच्या समोर येतो ते तीन नाथ, तीन मोठे पॉवर हाऊस. त्या तीन पॉवर हाऊस मुळे सगळ्या जिल्ह्याची परिस्थिती ही नियंत्रणात राहत होती. पण आता त्यापैकी जो महत्वाचा पॉवर हाऊस आहे तो म्हणजे परळी औष्णिक विद्युत केंद्र. दुसरं आहे ते द्वादश पंचम ज्योतिर्लिंग. आणि तिसरं आहे आता या दोन्ही भाऊ बहिणींच्या माध्यमातून निर्माण झालेली राजकीय भूमिका. पण वास्तविक पाहताना ज्या पद्धतीने या तीन पॉवर प्रोजेक्टचा समावेश असताना सुद्धा तालुक्याची दुरावस्था कशा पद्धतीने झाली आणि ज्या पद्धतीनं 623 शिक्षक असणारा हा तालुका आज फक्त 73 शिक्षकांवर या सगळ्या शाळेंचा बोजा कशा पद्धतीने आलाय. आता याची जर खऱ्या अर्थानं तपासणी केली तर वास्तविक स्वरूपात ह्याला सगळ्यात मोठी दोष देण्याची प्रक्रिया येईल ती शासन व्यवस्थेवर, प्रशासन व्यवस्थेवर. प्रशासन व्यवस्था ज्या पद्धतीच्या अघोरी कामासाठी नेहमी शिक्षकांचा वापर करते. हे शिक्षक म्हणजे यांना मिळालेलं आयतं साधन आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या शिक्षण विभागाची ज्या बट्ट्याबोळ करण्याच्या मागे खऱ्या अर्थानं हेच कारणीभूत आहेत. तर दुसरीकडे आमदार प्रशांत बंब सध्या आपल्या मतदारसंघातल्या शिक्षकांची परिस्थिती सुधारावी, शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी शिक्षक आहेत त्या ठिकाणी राहून त्या शिक्षकांनी या सगळ्या गोष्टीचा आढावा घ्यावा यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे या परळी तालुक्याची अवस्था आज SRA म्हणजे मतदार पुनर्निरीक्षण अभियानाच्या अंतर्गत ज्या पद्धतीचे निवडणुकीचे कार्यक्रम यांच्या मागे लागलेत आणि त्यापैकी 623 पैकी 550 शिक्षकांना या BLO ची जबाबदारी देण्यात आली. या जबाबदारीमुळे खऱ्या अर्थानं यांनी शाळा करावी की ही SRA ची प्रक्रिया करावी हा सगळ्यात मोठा सावळा गोंधळ आज जनतेसमोर येऊन ठेपलाय. वास्तविक स्वरूपात आपल्या कर्तव्यावर पाणी सोडून हे SRA चे जे धुणे आणि भांडे करण्याची वेळ या शिक्षकांवर आली आहे ना, ती खऱ्या अर्थानं या सिस्टीम मध्ये केलेला सगळ्यात मोठी प्रतारणा आहे. कारण शिक्षणासारखं पवित्र काम आणि शिक्षणासारखं देश घडवण्याची पिढ्या घडवणारी जी परिस्थिती आहे तिला सोडून जर अशा ज्या कामांना त्यांना लावलं जातं आणि वास्तविक स्वरूपात शिक्षक म्हणजे या कामांसाठी नियोजित असलेली एक व्यवस्थाच आहे.
मग जनगणना असेल, SRA कामं असतील, किंवा आता ज्या कुणबी प्रमाणपत्रासाठी ज्या पद्धतीनं यांची परिस्थिती वाखण्यात आली, ती परिस्थिती बघून पुन्हा खाजगी संस्थांकडे हे काम देण्यात आलं. वास्तविक परिस्थितीमध्ये शासनाने अशा परिस्थितीतल्या ज्या अवस्था आहेत, मग त्या अवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं बाकीचे डिपार्टमेंट, ते इरिगेशन असतील, B&C असेल, पंचायत समित्या असतील, भरपूर डिपार्टमेंट आहे, कृषी विभाग असतील, ह्याच्यातले जे आराम करून बसलेले अधिकारी यांना कधी दिसले नाहीत का? आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने शिक्षकांवर हा बर्डन आणि ज्या पद्धतीने शिक्षकांच्या अंगावर हे, खांद्यावर हे बोज आज शिक्षण विभागाची वाट लावतायत. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने ज्या लोकांना खेडोपाडी आणि ज्या पद्धतीनं दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन शिक्षणाचं हे गंगा लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत, ते जर अशा SRAच्या कामात जर गुंतले आणि आज 73 शिक्षकांनाच फक्त परळी तालुक्यातल्या सगळ्या शाळा नियंत्रित करायच्यात, प्रत्येक शाळेमध्ये त्यांना आपल्या आपल्या पद्धतीनं भूमिका दाखवायची आहे. विद्यार्थी आता खऱ्या अर्थानं शाळा सुरू झाल्यात, शाळा चांगल्या पद्धतीने सुरू झाल्यात, आणि त्या चांगल्या पद्धतीनं सुरू झालेल्या शाळांमध्ये सध्या जर शिक्षकच नसतील तर विद्यार्थी शिक्षण घेणार कसे? आणि हे SRAचं काम 1 महिनाभर चालणार आहे. म्हणजे 1 महिन्याभरच्या या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या शिक्षण व्यवस्थेचे बट्ट्याबोळ होणार आहे, मग हे काय कुठून मारून धोपटून हा विषय 1 महिन्याचा कार्यकाळ हा कमी करणार आहेत का? किंवा या संदर्भातून त्या विद्यार्थ्यांचं जे 1 महिन्याचं शिक्षणाची परिस्थिती जी मोठं नुकसान होणार आहे, त्याला भरपाई करण्यासाठी काय करता येईल? कारण की ही काही रस्ता किंवा ही काही कोणती एखादी खदान नाहीये की 1-2 तासाचे काम वाढवले की शिक्षक म्हणजे ती परिस्थिती भरून निघेल. मग या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांना लक्षात येत आहेत, सर्वसामान्य लोकांच्या परिस्थित्या लक्षात येतात. मग ह्या परिस्थित्या शासनाच्या का लक्षात येत नाहीत? आणि वास्तविक परिस्थितीने जिल्हा परिषद शाळेंची अवस्था आणि या शिक्षकांची अवस्था जशा या सर्वेच्या या SRAच्या कामासाठी लावून ज्या पद्धतीचं प्रोत्साहन हे शासन हे इंग्रजी शाळांना देत आहे, कारण की या इंग्रजी शाळेच्या शिक्षकांना या पद्धतीचे काही कामं लागत नाहीत, या पद्धतीच्या काही भूमिका दिल्या जात नाहीत, आणि त्यामुळं या शिक्षकांचा फक्त जो काही भूमिका आहे ती फक्त आपल्या शिक्षणापुरतीच आहे. मग राहिलेले धुणे भांडे काय जे परिस्थिती करायची ती या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी करायची. मग भलेही शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ का होत नाही, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर पाणी का फिरत नाही? मग या सगळ्या प्रकरणाला जबाबदार कोण आहे? जिल्हा परिषद आहे का प्रशासन व्यवस्था आहे का इथले स्थानिक राजकारणी आहेत? कारण की ज्या पद्धतीने या शाळांची अवस्था आणि ज्या पद्धतीने या 73 शिक्षकांना या पूर्ण तालुक्याच्या शाळांमध्ये आपलं काम करायचंय, मग प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी एक शिक्षक किती शाळा सांभाळू शकेल? आणि यात शिक्षकाच्या माध्यमातून तालुक्यातल्या सर्व शाळा या विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकतात का? या 1 महिन्याभराचा कार्यकाल पूर्ण करू शकतात का? सगळ्यात मोठा विषय. याच खऱ्या अर्थानं जॉन्सन साहेबांनी आपला विवेक जागा करावा आणि अशा आघोरी घेतलेल्या निर्णयांना, ज्याला तुगलकी निर्णय म्हणतो आम्ही, त्या तुगलकी निर्णयांना खऱ्या अर्थानं फाटा मारावा. आहेत ना, बऱ्याच एका तालुक्यामध्ये बरेच कार्यालय आहेत, बरेच संस्था आहेत, बरेच भूमिका आहेत, आणि बेरोजगारीच्या फळ्या तर आज खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या समोर उभ्या आहेत ना. मग याच्या कंत्राटी ज्या पद्धतीने तुम्ही कोरोना काळामध्ये तुमची आरोग्य व्यवस्था ही कंत्राटी पद्धतीने उभी केली होती, कंत्राटी पद्धतीनं परिचारिका आणि जी परिचारक तुम्ही जे जमा केले होते, त्या पद्धतीने या शिक्षण व्यवस्थेमध्ये आज या शिक्षण व्यवस्थेने जे भरमसाठ बेरोजगार निर्माण केलेत, त्या बेरोजगारांच्या फौजा जर या कामाला लावल्या तर त्यांना मानधनही मिळेल, त्यांच्या हाताला कामही मिळेल, आणि खऱ्या अर्थानं ज्या शिक्षण विभागाची प्रतारणा तुम्ही करून ठेवली ना, ती शिक्षणाची प्रतारणा होणार नाही. शिक्षकांना आपलं मूळ हेतू आणि मूळ काम करायला एक चांगली संधी मिळेल. पण ह्याची तसदी कुणाला आहे? आयतं भांडवल गोळा करायचं, पद्धतीनं मस्त या सगळ्या कार्यक्रमाची नियोजन लावायचं, आणि शिक्षकांना जर हे काम दिलं
तर खऱ्या अर्थानं जे वरून मिळणारं मानधन आहे ना, ते मानधन कशा पद्धतीने लाटता येतं ते मागे एका जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलंच त्याचं उदाहरण बीड जिल्ह्यात दिलंय. यांच्या येणाऱ्या मानधनावर कशा पद्धतीने गदा मारायची, कारण की शिक्षक हे सरकारी कर्मचारी आहेत ना, यांच्या अंतर्गत येणारे कर्मचारी आहेत. मग या कर्मचाऱ्यांच्या गळ्या दाबण्यासाठी, यांच्या तोंडातला घास हिसकवण्यासाठी आणि इतर कामासाठी वेगळं ज्या पद्धतीचं मानधन आणून ठेवलं जातं ते यांना गिळंकृत करायला सोपं पडतं. त्यामुळं सगळ्यात सोपी प्रक्रिया म्हणजे हे शिक्षक हे हा कर्मचारी. खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला गेला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने 1 महिन्याचं ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान हे SRA मुळे करतायत. SRA एक खूप महत्वाचा विषय आहे आणि ते महत्वाचा विषय मार्गस्थ होणं गरजेचं पण आहे. पण अशा या अघोरी कृत्यामुळे ज्या पद्धतीच्या भूमिका आज सर्वसामान्य विद्यार्थ्यांना भोगण्याची वेळ येते, त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर 1 महिन्याच्या शिक्षणाचा जो तुम्ही पाणी फिरवताय त्याला जबाबदार कोण आहे, याचा जर तुम्हाला सुगावा लागत असेल, म्हणजे तुमच्या मनाला जर हा प्रश्न भेडसावत असेल तर खऱ्या अर्थानं कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि शासनाच्या वतीनं अशा अघोरी कृत्यामुळं सामाजिक परिस्थिती कशी असंतुलित होत चाललेली, कशा पद्धतीने सामाजिक परिस्थितीला एक वेगळ्या वळणाला नेऊन सोडतायत. आणि या इंग्रजी शाळांना म्हणजे खाजगी शिक्षण संस्थांना ज्या पद्धतीचं बळ या प्रशासनाकडून मिळत आहे त्याचीही तुमच्या मनात काही खदखदत असेल तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.